देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 3 वेळा सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त करीत आहेत. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत नवी मुंबईतील बोनकोडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी तसेच राष्ट्रसेवेच्या कार्याला अधिक बळ लाभावे यासाठी विशेष पूजा अर्चना आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते महाआरती देखील संपन्न झाली. बोनकोडे हे गणेश नाईक यांचे राहते ठिकाण असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरामध्ये भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भजनाच्या सुरांनी आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला होता. उपस्थित भाविक आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि सशक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रार्थना केली. कार्यक्रमाला सभागृह नेते सागर नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय नगरसेवक लीलाधर नाईक, अदिती नाईक, वैष्णवी नाईक, संदीप म्हात्रे, चंद्रभागा मोरे, रॉबिन मढवी, सायली शिंदे, मुनावर पटेल, भारती पाटील, रविकांत पाटील, माजी नगरसेवक शंकर मोरे तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत, विकसित भारत आणि सशक्त भारताचे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. देशाच्या प्रगतीसाठी आणि भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र बनवण्याच्या दिशेनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल सुरू असून त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान कार्याला 12 वर्ष पूर्ण झाली. म्हणून देशाच्या सर्व नागरिकांमध्ये जो एक आनंद आहे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पंतप्रधान मोदयांनी निश्चितपणे देशाकरता चांगली कामं केलेलीच आहेत. परंतु माननीय नरेंद्र मोदीजींना 2014 साली या देशाच्या जनतेनं पंतप्रधान बनवलं. पहिले 5 वर्ष, दुसरी आणि तिसरी 5 वर्षाची त्यांची टर्म सुरू झालेली आहे. एकूण लोकांच्या मध्ये एक प्रकारचं अनुभूती लोकांना आली की देशाचं सामर्थ्य वाढलेलं आहे. भविष्यकालामध्ये सुजलाम सुफलाम मलयजशी शीतलाम सस्यश्यामलम मातरम वंदे मातरम असा पूर्वीचा सोन्याची चिडिया असलेला देश मधल्या कालखंडामध्ये त्या देशाला रया येण्याची वेळ आली होती ब्रिटिश कालखंडामध्ये. परंतु स्वातंत्र्यानंतरचा आता सुवर्ण काळ चाललेला आहे आणि भविष्यकालामध्ये देश सर्वार्थाने प्रगती करेल असा लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. ही आजची आरती ही देशाच्यासाठी, देशाचं नेतृत्व सबल व्हावं, आयुष्यमान व्हावं, शक्तिमान व्हावं, तेजोमय व्हावं, गतिमान व्हावं याकरता देशातल्या विविध गाव खेड्यांमध्ये सुद्धा, मंदिरांमध्ये, गुरुद्वारामध्ये, अग्यारीमध्ये, बुद्धविहारामध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रार्थना देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आज केलेली आहे. आणि म्हणून या निमित्तानं जो माझा गाव आहे बोनकोडे गाव, या गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये आवर्जून या ठिकाणी या सगळ्या परिसरातले सर्व नगरसेवक
कार्यकर्ते आणि जनसामान्य सुद्धा आरतीला उपस्थित होता. भविष्यकाल सगळ्यांसाठी उज्ज्वल जाईल अशी प्रकारची जी भूमिका माननीय मोदीजींनी घेतलेली आहे त्या गतीचा त्या प्रगतीचा फायदा सर्वांनाच मिळेल अशी आशा आहे.